नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींना जानेवारी 2026 या महिन्याकरता मी आता मार्गदर्शन करणार आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना मी काही धोक्याचे सल्ले या व्हिडिओच्या सुरुवातीलाच देतो आहे, ते त्यांनी अवश्य लक्षात ठेवा. कारण ही गोष्ट नंतर समजून काही फायदा नाही आहे आणि तुम्हाला ही महिनाभर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे अशी ही गोष्ट आहे, म्हणून मुद्दाम तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो आहे. या महिन्यामध्ये कर्क राशीच्या व्यक्तींनी आर्थिक बाबतीत फसवणूक होण्याची शक्यता दिसून येत आहे. तर आर्थिक बाबतीत आपली फसवणूक व्हायला नको असेल तर पावलोपावली आपली काळजी घ्या. कोण कधी येऊन तुम्हाला टोपी घालून जाईल हे सांगता येत नाही, म्हणून अखंड सावध असणे हे तुमच्या अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत लक्षात ठेवा. आता तर नवीन फसवण्याचे उद्योग सुरू झालेले आहेत मीडियामधून आणि अन्य काही कारणातून. ते सुद्धा तुम्ही लपवू शकत नाही त्यामध्ये सुद्धा. तर त्यामधून सुद्धा तुम्ही सावधगिरी बाळगा. कुठलाही व्यवहार करताना आपले कागदपत्र नीट नसतील तरीही फसवणूक होऊ शकते. तर अशा कागदपत्र नसलेल्या गोष्टींपासून पण आपण व्यवहारात सावध राहा. टोकन दिल्यानंतर आपला व्यवहार पुढे होईल असं काही सांगून आपल्याला गंडा घालणारे लोक असतील त्यांच्यापासूनही सावध राहा. आपल्या घरातलं सोनं नाणं काढून असे जे काही मॉर्निंग वॉकला जाणारे आणि त्यांच्याकडून चिटिंग करणारे असे जे काही आपण पेपरमधून वगैरे वाचतो अशा व्यवहारापासून सावध राहा. अशा विविध कारणाने आपल्याला फसण्याची शक्यता या महिन्यात दिसून येते. हे वारंवार सांगण्याचं आणि उदाहरणं देण्याचं कारण की तुमच्या बाबतीत असं काहीतरी न ऐकलेला प्रसंग घडू शकतो आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला टोपी लागू शकते. म्हणून आपण स्वतः अतिशय सावध राहा. अगदी तुम्हाला असं वाटलं तर आर्थिक व्यवहार फोनमधून या महिन्यात बंद करा, पुन्हा हा महिना संपल्यानंतर चालू करा. असे काहीतरी तुम्हीच तुमचे उपाय शोधून काढा आणि सावधानता बाळगा असा सल्ला मी मुद्दाम सुरुवातीलाच तुम्हाला देत आहे. कर्क राशीच्या व्यक्तींनी ही सावधानता बाळगायला हवी. वृद्ध व्यक्तींनी किंवा जरा वय वाढलेल्या 40-50च्या लोकांनी सुद्धा आपली जुनी दुखणी जी आहेत, जी पूर्वी आपल्याला एक सिम्पटम दाखवून गेलेत पण त्यानंतर काही काळाने ती थांबलेत, अशी दुखणी पुन्हा वर डोकं काढू शकतात. तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ते आपल्याला पुढे त्रासदायक होण्याची शक्यता दिसून येते आणि हे तंतोतंत खरं होईल. म्हणून अगदी जुनी जी काही दुखणी आहेत त्याबद्दल आपण अतिशय सावध राहा. नवीन दुखणे जे आहेत त्याबद्दल तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करालच, पण जुन्याबद्दल की हां ते बरं झालं आता ते काय झालं आता असं म्हणून जाऊन त्याला डोळाआड करू नका. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की हे झालं वृद्ध किंवा थोड्या एल्डर व्यक्तींचं. नवीन व्यक्तींनासुद्धा म्हणजे तरुण व्यक्तींनासुद्धा घसा किंवा सर्दी किंवा ॲलर्जी या बाबतीत थोडा त्रास होण्याची शक्यता दिसून येते. त्याबद्दल आपल्या प्रकृतीविषयी योग्य ते काळजी आपण घ्यावी हा सल्ला मी तुम्हाला देत आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपला उद्योग जो आहे तो उद्योग आणि त्यातून मिळणारा नफा याची जुळवणी करणं आपल्याला थोडंसं तारेवरच्या कसरतीसारखं होईल. पण ते तुम्ही प्लॅन केलं तर करू शकता, असं नाही की होणारच नाही. पण थोडंसं काटेकोरपणे त्यावर लक्ष द्यावं लागेल तुमच्या कामावर आणि मिळणाऱ्या नफ्यावर. तर ह्याकडे तुम्ही लक्ष द्या. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये पूर्वार्धामध्ये आपले जे हितशत्रू आहेत किंवा गुप्तशत्रू आहेत ते तुम्हाला थोडेसे भेडसावतील किंवा आपल्याशी अनावश्यक कॉम्पिटिशन करतील. तर त्याबद्दल थोडे सावध राहा. ओळखा असे कोण कोण असू शकतात आणि त्यांना थोडं दूर ठेवण्याचा आपण प्रयत्न करावा. धार्मिक बाबतीत किंवा आपलं साबली साधना जपजाप्य असे जे काही करणारे लोक आहेत त्यांचं मन एकाग्र होणार नाही असं दिसून येत आहे. कारण मन कुठेतरी दुसरीकडे गुंतलेलं असेल तर ती एकाग्रता होणार नाही आणि एकाग्रता झाली नाही तर आपण जे म्हणतो की आपली एवढी साधना झाली, एवढा जप झाला,
त्यातला आपल्याला कामाला येतो तो 10%, बाकीचा सगळा फक्त काउंटिंग असतं, असं लक्षात ठेवा. म्हणून आपली साधना जी आहे ती एकाग्रतेने करा, म्हणजे ती तुम्हाला फलदायी होईल, असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण घेणारी जी कोणी विद्यार्थी दशेत आहेत, मुलं आहेत, त्यांनी आपल्या प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये थोडे सावध राहावं. कारण प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये आपण थोडे चुका करू शकता किंवा मौखिक परीक्षेमध्ये आपण थोडे चुका करू शकता. लिखाणाच्या परीक्षेत तुम्हाला थोडा जास्त त्रास दिसत नाही आहे, पण मौखिक आणि प्रॅक्टिकल यामध्ये तुम्हाला अटेन्शन जास्त द्यावं लागेल, असं विद्यार्थ्यांना मी विशेष सूचना या महिन्यामध्ये करून ठेवतो. जे बेरोजगार आहेत असे जे लोक आहेत, ज्यांना कामधंदा नाही, त्यांनी सध्या जे मिळेल ते काम पदरात पडून घ्यावं. कारण अशावेळी रिकामं राहणं हे घातक असतं. तर रिकामं राहिलं तर असे काही विविध आपल्याला व्यसनामध्ये जाण्याची शक्यता दिसते. म्हणून आपण कुठेतरी बिझी राहा. पैसे किती मिळत आहेत त्याच्यापेक्षा बिझी आहोत ना, हा पॉझिटिव्ह विचार करा आणि आपण आपलं मन कुठेतरी गुंतवा, आपले हात कुठेतरी कामामध्ये गुंतवा, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडताना थोडीशी कसरत दिसून येते. कारण कुटुंबामध्ये प्रत्येकाचे काही ना काहीतरी डिमांड असतात किंवा आपल्या अपेक्षापूर्तीची त्याने इच्छा असते. ती अपेक्षापूर्ती साध्य करून घेण्यासाठी त्यांचा तगादा आपल्या मागे लागेल. पण योग्य तो सन्मानपूर्वक त्यांच्याशी बोला आणि त्यांच्याशी व्यवहार करा. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपले उत्पन्न म्हणजे कौटुंबिक बोलतो आहे, मगाशी कामाबद्दल सांगितलं, कौटुंबिक उत्पन्न जे आहे ते आपलं ठाकठीक राहील आणि आपल्याला घर चालवायला किंवा घरात काही कमी पडणार नाही आहे, असं आपल्याला पैशाची साधनता दिसून येते. पण पूर्वी बोललो ते मी कामाबद्दल, ते उत्पन्न आणि आपलं काम याचा ताळमेळ बसवायला तुम्हाला थोडी करडी नजर ठेवावी लागेल. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये आपला गळा, घसा या ठिकाणी काही अनावश्यक गळू किंवा तत्सम काहीतरी जखमा झाल्या तर त्या पुढे त्रासदायक होतील. म्हणून याकडे आपलं लक्ष ठेवा. विशेषतः स्त्रियांनी याबाबतीत जास्त लक्ष ठेवावं, त्यांना ते जास्त घातक ठरू शकतं. म्हणून याबद्दल स्त्रियांनी जास्त सावधानता बाळगा. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या ज्या संस्थेमध्ये आपण सार्वजनिक जीवनामध्ये जिथे काही आपण पुढाकार घेऊन एखादं काम करता, त्यामध्ये अनेक शत्रू आपल्याला या महिन्यात निर्माण होतील आणि ते आपल्याला कळणार पण नाही. म्हणजे विरोधासाठी विरोध हा वेगळा भाग आहे, पण उघडपणे आपल्याला विरोध करणे, शत्रुत्व पत्करणे आणि सामाजिक कार्यामध्ये आपलं काम कुठेतरी थांबवणे, अशा काही शक्ती या महिन्यात आपल्याला दिसून येतात की जे आपल्या विरोधात काम करतील. पण चिडून न जाता डोकं शांत ठेवून त्यांना समजावून आणि तुमचं जे म्हणणं आहे ते 1 to 1 पटवून द्या, असंच सल्ला मी या ठिकाणी देईन. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की मित्रपरिवार, आप्तपरिवार, जे आपले मित्र मैत्रिणी, भावंड असे जे लोक आहेत, त्यांचा सहवास आणि सहकार्य तुम्हाला या महिन्यात चांगल्या प्रकारे लाभणार आहे. तर त्याचा योग्य फायदा आपण करून घ्या, हाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं कर्क राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.